सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर यांनी कोकणातील वनवे या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे। कोकण सुरू होतो पालघर, ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गामध्ये काही प्रमाणामध्ये वन विभागाची जागा आहे। रत्नागिरीमध्ये तर 1.2 एवढीच जागा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी, पालघर जिल्हा। परंतु या ज्या घटना घडतात ह्या लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असा एक समज आहे की आपल्या भातशेतीच्या किंवा अन्य शेतीच्या जमिनीवर राब म्हणजे पालापाचोला टाकून त्याला भाजणं म्हणजे पुढच्या वेळेला रोपं चांगली येतील अशा प्रकारचा समज आहे। त्याचं ते अज्ञान आहे। किंबहुना अशा त्या जमीन भाजल्यामुळे त्या जमिनीचा पोत कमी होतो आणि नॅचरली कंपोस्ट खतासारखी जी वातावरण निर्मिती होते ती नाहीशी होते। सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की वन विभागाच्या वनातून आलेली आग खाजगी जागेमध्ये जाते, काही प्रमाणामध्ये ही गोष्ट खरी आहे। परंतु याकरता मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की गावच्या स्तरावरचे ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या ठिकाणी असलेले आमदार आणि खासदार सुद्धा या बाबतीमध्ये वनव्यांच्या बाबतीमध्ये मदतगार म्हणून काम करत आहेत। ज्याने तो पेंच या अभयारण्याचा उल्लेख सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांनी केला, तशा सर्व यंत्रणा त्या ठिकाणी राबवण्यास सुरुवात झालेली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अवेअरनेस करण्यामध्ये वन खातं बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत चालले। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वन खातं सक्रिय नसतं, त्या ठिकाणी ग्रामसेवक पण असतो, त्या ठिकाणी तलाठी पण असतो आणि म्हणजे एकूण सर्व स्तरावरचे शासकीय कर्मचारी यामध्ये मदत करतात आणि जनजागृती केल्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये यश मिळालं। अध्यक्ष महोदय, यामध्ये ठाणे वनवृत्तामध्ये 1009 घटना घडल्या, त्यामध्ये 1659 हेक्टर जागा जळीतमध्ये आली। त्या ठिकाणी कोल्हापूर प्रांत जो कोकणाशी कनेक्टेड आहे त्या ठिकाणी 34 घटना घडल्या, 85 हेक्टर त्या ठिकाणी जागा आली। मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी कनेक्टेड असलेल्यामध्ये 95 घटना घडल्या, त्याच्यामध्ये 145 हेक्टर जागा त्या ठिकाणी जळितामध्ये आली। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या कालावधीमध्ये 1226 वनगुन्ह्यांची नोंद झालेली आहे आणि त्या अनुषंगानं तपास चालू आहे की कधी कोणी विडी ओढल्यानंतर काडी टाकतो, कोणी सशाची शिकार करण्याकरता मोकळीक मिळावी म्हणून त्या ठिकाणी आग लावली जाते, काही ठिकाणी मोहाची फुलं नीट आम्हाला मिळावीत त्या जाळ्या जुळ्यामध्ये जाऊ नयेत म्हणून सुद्धा आग लावली जाते। आणि कोकणामध्ये तर प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपल्या शेतामध्ये उगवलेलं गवत ते सुकलेलं जाळण्याकरता त्या ठिकाणी आगी लावल्या जातात आणि काही ठिकाणी ती आग अनियंत्रित राहते आणि मग तो वनवा भडकवून जातो। ही गोष्ट खरी आहे, परंतु भविष्यकालामध्ये शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा देण्यासाठी वन विभाग त्या ठिकाणी सतर्क आहे। खरं म्हणजे शेतीमध्ये आगी लागतात त्या ठिकाणी कृषी विभाग आणि वन विभाग यांनी संयुक्त त्या ठिकाणी कामगिरी सुरू केलेली आहे। भविष्यकालामध्ये अशी वनवे लागणारच नाहीत, अशा प्रकारचा एकूण अज्ञान लोकांचं दूर केलं जाईल। त्याचबरोबर लागलीच तर त्याला ब्लोअरच्या माध्यमातून विझवण्याकरता त्या ठिकाणी यंत्रसामुग्रीसुद्धा दिली जाईल आणि भविष्यकालामध्ये कोकणच काय तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही वनामध्ये आग लागणं, वनवे लागणं ह्याला बंधनं घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले मग आरोपी पकडले का जात नाही। अध्यक्ष महोदय, शहरी भागामध्ये CCTV कॅमेरे असतात, जंगलामध्ये अशा प्रकारची कॅमेऱ्यांची तरतूद नाही। त्याचबरोबर वन खात्याची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या, एकूणच सगळ्या स्वतःचं वनाची जमीन आणि खाजगी जमीन
या ठिकाणी नियंत्रण करण्या एवढी नाही आहे आणि म्हणून त्यांनी केलेली सूचना की महसूल विभाग, शेती विभाग त्या ठिकाणी असलेल्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठका घेऊन तशा प्रकारची कारवाई करण्याची सूचना निश्चितपणे देण्यात येईल.